लाडकी बहीण योजना या ठिकाणी चालू झालेली आहे महिलांसाठी, तर त्या संदर्भात आपण काय सांगता? लाडक्या बहिणीचे 1500 रुपये महत्वाचे नाहीत, लाडकी बहीण सुरक्षा महत्वाची आहे. म्हणजे सुरक्षित नाहीयेत, म्हणजे त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? नाहीयेत. दादा म्हणतात की महिलांनी नाही का सक्षम बनाव हे बनाव, पण जर महिला सक्षम बनाय पुढे झाल्या तर इथले काही गुंड किंवा बडे लोकांचे चमचे ही महिलांना त्रास देत आहेत. तुमच्या बरोबर काय प्रसंग झालाय का त्या बाबतीत? 2 वर्ष झालं माझी एक केस चालू आहे आणि त्यात पोलीस स्टेशनला गेला, आम्हाला पोलिसांकडून सहकार्य होत नाहीये. म्हणजे नाही का त्या गुंडांकडून आम्हाला त्रास होतोय, त्याच्या आमची काय दक्षता घेत जात नाहीये. दक्षता घेतली जात नाही, तुम्हाला वागणूक चांगली दिली जात नाही. अजिबात नाही. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता की नुसतं सांगितलं जातं की महिला सुरक्षित आहेत, त्यांना आम्ही योजना देतोय, लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत. या ठिकाणी तांदूळवाडी परिसरात आपण म्हणजे आपला जो परिसर आहे या ठिकाणी काय अवैध व्यवसाय या ठिकाणी काय चालू आहेत, त्याचा काय त्रास वगैरे काय आहे का आपल्याला, किंवा चालू आहेत का? हो आहेत. अवैध धंदे चालू आहेत. मटका, जुगार हे चालू आहे सगळीकडे. म्हणजे तांदूळवाडीत चालू आहे. तांदूळवाडीत चालू आहेत. सगळे बघतायत पण आंधळे बनतायत. म्हणजे या ठिकाणी सांगितलं जातं की प्रशासनातले सक्षम अधिकारी आम्ही या ठिकाणी बारामतीत आणतो आणि बारामती या ठिकाणी गुन्हेगारी मुक्त आम्ही करू आणि या ठिकाणी गुन्हेगारी मुक्त करू, अवैध धंदे बंद करू असं फक्त सांगितलं जातंय. आपण या ठिकाणी महिला प्रतिनिधी आहेत ते तांदूळवाडीच्या, त्यांना विचारल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बाबा इथं नक्की काय चाललंय. अवैध धंदे चाललेत, सगळ्या गोष्टी चालल्यात, महिला सुरक्षित नाहीयेत. आपण त्यांच्यासोबत बोलल्यानंतर या ठिकाणी लक्षात येत आहे. मी उपसंपादक शुभम गायकवाड, महाराष्ट्राचे नेतृत्व न्यूज.